नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. ठाणे शहरातील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी भविष्यात स्वयंचलित पॉट टॅक्सी प्रकल्प अनिवार्य ठरणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रायोगिक तत्वावर घोडबंदर मार्गावरील भाईंदरपाडा मेट्रो स्टेशन ते विहंग हिल्स सर्कल पर्यंत पॉट टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. ते ठाणे महापालिकेच्या क्षेत्रातील विविध विकास कामांच्या आढावा बैठकीप्रसंगी बोलत होते. अरुंद रस्त्यांनी वाढती वाहन संख्या यांचा विचार करिता भविष्यात रस्त्यावरील वाहतुकीला मर्यादा येणार आहेत. त्यामुळे रोपवे, पॉट टॅक्सी यांसारख्या हवेतील वाहतूक व्यवस्थेला पर्याय नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूट्रॉन ईव्ही मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत बडोदा येथे चाचणी स्वरूपात स्वयंचलित उन्नत पॉट टॅक्सीचा प्रकल्प राबवला जातोय. गुजरात दौऱ्यावर असताना या प्रकल्पाला मंत्री सरनाईक यांनी भेट देऊन त्याची पाहणी केली होती. दरम्यान अशाच प्रकारचा प्रकल्प तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसी मध्ये प्रायोगिक तत्वावर राबवण्यास मान्यता दिली आहे. त्याच धर्तीवर मीरा भाईंदर येथील जेपी इन्फ्रास्ट्रक्चर ते शिवाजी महाराज पुतळा आणि ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील भाईंदरपाडा मेट्रो स्टेशन ते विहंग हिल्स सर्कल दरम्यान स्वयंचलित पॉट टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेतर्फे जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या प्रकल्पाचा सर्व खर्च संबंधित संस्था करणार असून त्यामध्ये सरकार अथवा महापालिकेला 1 रुपया देखील खर्च करावा लागणार नाही. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास भविष्यात ठाणे आणि मीरा भाईंदरमध्ये मेट्रोला संलग्न होईल अशा पद्धतीने विजेवर चालणाऱ्या स्वयंचलित पॉट टॅक्सीचे जाळे निर्माण करणं शक्य होणार आहे, असं प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले. या बैठकीमध्ये ठाणे शहरामध्ये महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेले जलतरण तलाव, स्मशानभूमी, उद्यान तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विपश्यना केंद्र, लता मंगेशकर संगीत विद्यालय अशा विविध विकास कामांचा आढावा मंत्री सरनाईक यांनी घेतला. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि प्रामुख्याने ह्या जिल्ह्याला ज्यांनी विकासाच्या दृष्टीनं पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न गेले 20 वर्षापासून केलेले आहेत, त्यांचे पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी पॉट टॅक्सीची संकल्पना जी आहे बीकेसी येथे गेल्या वर्षी त्यांना परवानगी दिली आणि तशाच पद्धतीनं जी पॉट टॅक्सी आहे ती इंटरनल मेट्रो आणि आपली मेट्रो याला पॅरलल एक हवाई वाहतूक व्हावी ही माझी संकल्पना होती. त्यामुळे माझ्या मतदारसंघातील घोडबंदर भागातील भाईंदर पाडा ते विहंग हिल्स पर्यंतचा रस्ता ह्या प्रायोगिक तत्वावर पॉट टॅक्सीसाठी देण्याचा आता निश्चित करण्यात आलेला आहे आणि यासाठी 1 रुपया महापालिकेचा किंवा राज्य शासनाचा खर्च होणार नाही. प्रायोगिक तत्वावर त्या ठिकाणी ते पॉट टॅक्सीचं निर्माण करतील. जसं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या सांगण्यावरून केंद्रीय वाहतूक मंत्री श्री नितीनजी गडकरी साहेबांनी बडोदा येथे यांना एक जागा सुचवली होती आणि ते काम जवळजवळ 80% आता पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर शिंदे साहेबांनी बीकेसी मध्ये सुद्धा त्यांना परवानगी दिलेली आहे. तशाच पद्धतीची परवानगी मीरा भाईंदर महापालिका आणि ठाणे महापालिका ही त्यांना देण्याचा आमचा विचार आहे आणि तसं आम्ही आता धोरण निश्चित केलेलं आहे. त्यामुळे जमिनीवरची वाहतूक आहे ती हवेमध्ये जर नेली तर ट्रॅफिकची समस्या जी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात घोडबंदर आणि आसपासच्या परिसरामध्ये निर्माण झालेली आहे त्यावर तोडगा निघू शकेल आणि अतिशय चांगल्या प्रकारची ती संकल्पना आहे. त्यासाठी 1 रुपया महापालिकेचा खर्च होणार नाही. जर भविष्यामध्ये त्यांना पीपीपी तत्वावर करायचं असेल तर ती परवानगी आम्ही देऊ किंवा केंद्र सरकारनं त्यांनी पैसा आणावा आणि त्यांनी त्या पद्धतीनं ही पॉट टॅक्सीची संकल्पना राबवावी असा ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हणून मी त्यांना प्रस्ताव दिला आणि तो त्यांनी मान्य केला आणि त्यानुसार त्यांनी आज प्रेझेंटेशन दिलं. 17 तारखेला महापालिका आयुक्तांना दुसरं प्रेझेंटेशन दिल्यानंतर हे धोरण निश्चित होईल. परंतु माझ्या मतदारसंघातील मीरा भाईंदर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते जेपी हा रस्ता 60 मीटरवर आणि त्याचबरोबर भाईंदरपाडा ते आमचं विहंग हिल्सचं सर्कल हे 40 मीटर रस्त्यावर अशा प्रकारे माझ्या मतदारसंघातील 2 ठिकाणी म्हणजे मीरा भाईंदर महापालिका आणि ठाणे महापालिकेमध्ये पॉट टॅक्सी घेण्याचा तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ युवा सेनेच्या वतीने ठाण्यामध्ये व्हॅक्यूम क्लीनर आंदोलन करण्यात आले आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शिवसेना उपसभापती नीलम गोरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली। ही टीका म्हणजे सर्व महिलांचा अवमान आहे। या पार्श्वभूमीवर आदेशानुसार संजय राऊत यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी युवा सेनेचे अनेक पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते। समस्त महिला वर्गाचा अपमान करणारे वक्तव्य उभाटाचे नेते संजय राऊत यांनी केल्याने टेंबीनाका येथे निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी संजय राऊत यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली। एवढेच नव्हे तर चक्क व्हॅक्यूम क्लीनरची मशीन आणून ती मशीन संजय राऊत यांच्या पोस्टरवरील चित्राच्या तोंडाला आणि डोक्याला लावण्यात आले। अशा प्रकारचे घाण विचार काढून टाकण्यासाठी ही मशीन आणून हे अनोखं आंदोलन करण्यात आलंय। एवढंच नव्हे तर संजय राऊत यांनी असे प्रकार थांबवले नाहीत तर त्यांच्या भांडूपच्या घरी जाऊन ही मशीन त्यांना लावू असा आक्रमक असा इशारा दिलाय। युवसेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलंय। मुख्य सचिव व प्रवक्ते राहुल लोंढे, सचिव किरण साली, नितीन लांडगे, पूजा तिडके लोंढे यांसह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्राचा कीड लागलेला नेता संजय राऊत जो रात्री दारू पितो, भांग पितो, सकाळी त्याची उतरत नाही आणि नशेच्या भरात तो एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात गरळ ओकतो। ही काय एकनाथ शिंदे साहेब त्याला अनुलक्षाने मारतात। अशा दीनदबडीच्या संजय राऊतकडे एकनाथ शिंदे ढुंकून बघत नाही। त्यांना महाराष्ट्राचं काम करायचं आहे। पण हा संजय राऊत आता खालची पातळी गाठायला लागलाय। दिल्लीमध्ये साहित्य संमेलन झालं। आपल्या आदरणीय नेत्या ज्यांनी आपलं आयुष्य महिला चळवळीमध्ये घालवलं, महिलांवर जिथं अत्याचार होत होते तिथं नीलमताई गोरे धावून जात होत्या, आज त्या घटनात्मक पदावर बसलेल्या आहेत। दिल्लीमध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं ते योग्य की अयोग्य नंतरचा प्रश्न, पण विचारांची लढाई ही विचारांनी लढली पाहिजे। संजय राऊत स्वतःला संपादक म्हणवतो, पण या संजय राऊतच्या त्या तोंडातून, सडक्या मेंदूतून घाणेरडे विचार आले आणि नीलमताईंच्या विरोधात त्यांनी अपशब्द वापरले। हे फक्त नीलमताईंना नाही तर संपूर्ण महिला जातीचा अपमान आहे। त्यामुळे आज पूर्वेची सरनाईक युवा सेनेचे कार्याध्यक्ष आहे, मी स्वतः युवा सेनेचा मुख्य सचिव राहुल लोंढे आहे, नितीन आहे, विराज आहे, जितू आहे, ऋषिकेश आहे, पूजा आहे, श्रद्धा आहे, सगळे कार्यकर्ते आज ठाण्यामध्ये जमले युवा सेनेचे की संजय राऊत हा आता वैफल्यग्रस्त झालेला आहे। आम्हाला वाटतं तो पृथ्वीवरचा नाही तर कुठल्या परग्रहावरून आलेला माणूस आहे, एलियन आहे, पण त्याच्या मेंदूमध्ये जी सडके विचार आहेत ते आज आम्ही अनोख्या पद्धतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। आपण घरामध्ये घाण झाली तर बऱ्याच जणांकडे व्हॅक्यूम क्लीनर मशीन असते, आपण त्या मशीनने घाण खेचतो। आज आम्ही तेच केलं की संजय राऊतचे पोस्टर आम्ही आणले, व्हॅक्यूम क्लीनर मशीन आणली आणि संजय राऊतच्या सडक्या मेंदूमध्ये जी घाण साचलेली आहे या व्हॅक्यूम क्लीनरने बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। आज फक्त पोस्टरला मशीन लावली आहे, उद्या जर संजय राऊत सुधारला नाही तर ही पोस्टरवरची मशीन डायरेक्ट त्याच्या डोक्याला लावल्याशिवाय युवा सेना स्वस्थ बसणार नाही, हा इशारा आम्ही देतोय। आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे प्रचंड संयमी नेते आहेत, महाराष्ट्राचं काम करणारे आहेत, जनतेसाठी 24 तास उपलब्ध असणारे नेते आहेत। पण कुठला तरी हा संजय राऊत टिंपाट पत्रकार, आम्ही पण पत्रकारिता केली पण टिंपाट पत्रकार ज्याला बोलायची शुद्ध नाही, कशी भाषा वापरायची, कशा शब्द वापरायची याची अक्कल नाही, ती अक्कल काढण्याचं काम युवा सेना निश्चितपणे करेल। आज व्हॅक्यूम क्लीनर मशीन त्याच्या पोस्टरला लावली आहे, उद्या जर अशीच वायफळ बडबड केली, असंच एकनाथ शिंदे साहेबांना त्रास दिला किंवा कुठल्याही महिला जातीचा अपमान केला तर भांडूपच्या घरावर ठाण्याची शिवसेना धडकल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा आम्ही त्यातून देतो। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे
उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सर्वसामान्य नागरिकांचं आरोग्य सदृढ राहावे या उद्देशाने बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही संकल्पना राबवली. सुरुवातीला ही संकल्पना सुरू झाल्यानंतर विविध प्रभाग समिती स्तरावरील गोरगरीब नागरिकांना याची सुविधा मिळत होती. मात्र गेल्या 3 महिन्यांपासून ठाण्याच्या शिवाईनगर परिसरातील बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा बंद अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांना औषधं व उपचारापासून वंचित राहावं लागतंय. तसेच या आपल्या दवाखान्यामध्ये कार्यरत असलेला मेडिकल स्टाफ हा दवाखान्यात आलेल्या रुग्णांशी उद्धट वर्तणूक करीत असून दवाखान्यामध्ये येणाऱ्या रुग्णांना औषधही वेळेवर मिळत नसल्याचा आरोप समाजसेवक भास्कर बेरी शेट्टी आणि माजी नगरसेविका रागिनी भास्कर बेरी शेट्टी यांनी केलाय. त्यांनी ठाणे महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी चेतना मॅडम यांची भेट घेऊन बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याबाबत व्यथा मांडल्यात. विशेष म्हणजे ठाण्यातील शिवाईनगर परिसरात गेल्या 3 महिन्यांपासून बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू नसल्याची बाब वैद्यकीय अधिकारी चेतना मॅडम यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना समजली आहे. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत कोणतीही कल्पना नाही. ठाणे शहरात कार्यरत असलेला बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना कार्यरत आहेत की नाही याबाबत समाजसेवक भास्कर बेरी शेट्टी यांनी खंत व्यक्त केली आहे. तरी ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने शिवाईनगर परिसरात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना लवकरात लवकर सुरू करून गोरगरीब रुग्णांना दिलासा द्यावा अशी मागणी माजी नगरसेविका रागिनी बेरी शेट्टी यांनी केली आहे. असं निवेदन ही समाजसेवक भास्कर बेरी शेट्टी व माजी नगरसेविका रागिनी बेरी शेट्टी तसेच परिसरातील महिलांनी वैद्यकीय अधिकारी चेतना मॅडम यांना दिलाय. त्यामुळे येणाऱ्या काळात ठाण्यातील शिवाईनगर परिसरातील बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरलंय. आज आम्ही या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतना मॅडमला भेट देण्यासाठी आलो. याला कारण की शिवाईनगरमध्ये 2021 साली स्थानिक नगरसेविका माझी पत्नी सौ रागिणी बेरी शेट्टी यांच्या प्रयत्नातून ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचं सुरुवात करण्यात आली होती. कारण शिवाईनगरमध्ये एकंदरीत 25 ते 30 हजार ही कनिष्ठ मध्यमवर्गीय लोकांची संख्या आहे. त्यांच्या ठिकाणी अशा प्रकारच्या मोफत दवाखाना करण्याची अतिशय गरज होती. त्यामुळे माझी पत्नी नगरसेविका रागिनी बेरी शेट्टी यांनी ती दवाखान्याची सुरुवात केली. परंतु आज गेल्या 1 वर्षात त्या दवाखान्यामध्ये जर एकंदरीत व्यवस्थापन पाहिलं तर त्या ठिकाणी अनेक तक्रारी नागरिकांच्या आमच्याकडे येऊ लागलेल्या आहेत. त्या ठिकाणी औषधाची कमतरता आहे, डॉक्टर वेळेवर येत नाही, डॉक्टर वेळेवर थांबत नाही. त्यामुळे नागरिकांची तिकडच्या शिवाजीनगरमधील नागरिकांची अतिशय असुविधा निर्माण झाली आणि आम्ही त्या ठिकाणी अगदी 100 मीटरवर जनसंपर्क असल्या कारणाने त्या ठिकाणचे अनेक प्रॉब्लेम, अनेक तक्रारी आमच्याकडे वारंवार येत आहेत. म्हणून गेल्या 10 दिवसापूर्वीपासून हा आपला दवाखाना टोटली बंद करण्यात आला. तर तो कशाकरता बंद करण्यात आला आहे आणि इतर ठिकाणी आपला दवाखाना चालू असताना शिवाजीनगरमधलाच आपला दवाखाना हा का बंद करण्यात आलेला आहे, हा याचा प्रश्न विचारण्यासाठी आज आम्ही यांना भेटलेलो आहे. डॉक्टर मॅडमनी काही ठाणे महानगरपालिका आणि या आपल्या दवाखान्याचे जे ठेकेदार आहेत त्या ठेकेदारांमधले जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेमबद्दल काही डिस्कशन्स त्यांनी आमच्याशी केलेले आहे. परंतु ॲज बिंग लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला खरं तर त्या विषयाशी काही घेणं देणं नाही. कारण वी आर आन्सरेबल टू आमचे जे शिवाजीनगरमध्ये जे नागरिक आहेत त्याला आन्सरेबल आम्ही आहोत. त्यामुळे आम्ही अशाच प्रकारचे एक उत्तर या ठिकाणी
वैद्यकीय अधिकारी देतील या संकल्पनेतून आज आम्ही त्यांना भेट घेतलेली आहे आणि लवकरात लवकर हा दवाखाना कशा प्रकारे चालू करता येईल त्याच्यासाठी त्यांना आम्ही प्रश्न विचारले आणि त्यांनी देखील आम्हाला बऱ्यापैकी सहकार्य देऊन हा दवाखाना आम्ही लवकरात लवकर चालू करू अशा प्रकारची एक हमी त्यांनी आम्ही दिलेली आहे. आम्ही त्यांना हे पण विचारलंय की उद्या डे टू डे प्रॉब्लेममध्ये जे काही तक्रारी येतील त्यासाठी आम्हाला एक कोणता तरी कॉन्टॅक्ट म्हणजे एक वन सिंगल पॉईंट कॉन्टॅक्ट पाहिजे जो आम्हाला द्या. तर त्यांनी आम्हाला काही नंबर्स या ठिकाणी दिलेले आहेत. अशा प्रकारे एक खूप छान अशी चर्चा आज आम्ही चर्चेची केलेली आहे जेणेकरून ज्या काही नागरिकांची असुविधा त्या ठिकाणी निर्माण होत चालली ती असुविधा आम्ही कशा प्रकारे लवकरात लवकर मिटवू शकतो याचा एक छोटासा प्रयत्न आज आम्ही या ठिकाणी आमच्या इकडचे सगळे विश्वस्त रागिणी बहिणीशेट्टी ग्रुपचे विश्वस्त आणि आमचे कार्यकर्ते या ठिकाणी मॅडमचे डिस्कशन झालेलं आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.